गुड मॉर्निंग एव्हरीवन. गेल्या लेक्चरला आपण प्लॅन्ट वॉटर रिलेशन टॉपिक सुरू केला होता. त्या टॉपिकमध्ये आपण प्लॅन्ट आणि वॉटरचं रिलेशन काय आहे, व्हाय द वॉटर इज एसेन्शियल फॉर द प्लॅन्ट दॅट आर स्टडीड इन दॅट टॉपिक. ओके, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं होतं प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. प्रॉपर्टीज ऑफ वॉटरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टी बघितलेल्या होत्या. वॉटर काय इसेन्शियल आहे, त्याचं काम काय आहे, फोटोसिंथेसिसमध्ये वॉटरचं रोल काय आहे, हे सगळं बघितलं होतं. याशिवाय तुम्हाला मी एक होमवर्क सांगितलं होतं की फोटोसिंथेसिसची रिॲक्शन स्टडी करा, लिहून काढा म्हणून. ते तुम्हाला सांगितलेलं तुम्ही होमवर्क केला असेल जे अपेक्षित धरते. त्याच्यानंतर वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन म्हणजे आपण रूटची स्टडी केली होती. मग त्याच्यामध्ये रूटचे आपण 4 टाईप बघितलेले होते, 4 झोन बघितलेले होते, 4 रिजन बघितले होते. मॅच्युरेशन, नंतर ॲब्सॉर्प्शन किंवा रूट हेअर झोन, झोन ऑफ द इलॉंगेशन आणि मेरिस्टेमॅटिक झोन. हे 4 झोन आपण त्याच्यामध्ये बघितलेले होते. त्याच्याशिवाय स्ट्रक्चर ऑफ रूट हेअरची आपण स्टडी केली होती. राईट, नाव वी हॅव टू स्टडी अबाउट द वॉटर अवेलेबल टू द रूट फॉर द ॲब्सॉर्प्शन. हे आपल्याला बघायचं आहे. तर वॉटर हा रूटपासून जे काही ॲब्सॉर्ब केलं जातं ते कसं, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लांट ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम द राईज ऑफ एअर. राईज ऑफ एअर मीन्स द मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग द रूट. रूटच्या सराउंडिंग जे काही मायक्रो एन्व्हायरमेंट आहे, जे काही वॉटर आहे, ते वॉटर प्लॅन्टकडून कसं ॲब्सॉर्ब केलं जातं हे आपण बघणार आहोत. वॉटर प्रेझेंट इन द सॉईल ऑकर्स ॲज ग्रॅव्हिटेशनल और फ्री वॉटर. सॉईलमध्ये जे काही वॉटर असतं ते वेगवेगळ्या टाईपमध्ये असतं. त्यातलं पहिलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे फ्री वॉटर. दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, नंतर हायग्रोस्कोपिक वॉटर. तिसरं आहे कंबाईंड वॉटर. चौथा आहे कॅपिलरी वॉटर. दीज आर द 4 टाईप ऑफ वॉटर विच आर प्रेझेंट सराउंडिंग द प्लांट्स. ओके, पण हे 4 टाईपचे वॉटर प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करत नाही, रूट ॲब्सॉर्ब करत नाही. त्यातले काही करतात, ते कोणते आणि का हे बघायचं आहे आपल्याला. त्यातलं आता जे पहिलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. द वॉटर परकोलेट डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी इन द सॉईल इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. असं वॉटर की जे प्लॅन्टच्या खाली असणार आहे, सराउंडिंग द प्लॅन्ट असणार आहे, त्या वॉटरला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि ते वॉटर प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. दिस वॉटर इज नॉट अवेलेबल टू द प्लॅन्ट फॉर द ॲब्सॉर्प्शन. ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही, रूट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. दुसरा जो टाईप आहे फाईन सॉईल पार्टिकल्स इम्बाईब और ॲब्सॉर्ब वॉटर. म्हणजे जे काही माती आहे, मातीचे अगदी स्मॉल फाईन जे काही मॉलिक्यूल असतात, त्या मॉलिक्यूलच्या सराउंडिंग जे काही वॉटर मॉलिक्यूल असतात ते सुद्धा प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. पाणी आहे पण ते सॉईलवर आहे, ॲब्सॉर्ब झालेलं आहे. ते सॉईलमधलं पाणी ॲब्सॉर्ब करू शकतात, पण सॉईलवरचं पाणी जे आहे बारीक पार्टिकलवर असणारं ते ॲब्सॉर्ब करू शकत नाही. ओके, त्या पाण्याला म्हटलं जातं हायग्रोस्कोपिक वॉटर. ओके, तिसरं जे आहे कंबाईंड वॉटर. तर कंबाईंड वॉटर म्हणजे काय, माती आहे, मातीमध्ये काय असणार आहेत, हायड्रेटेड ऑक्साईड असणार आहेत. एक्झाम्पल ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल, सिलिकॉन ऑक्साईड असेल. हे जे काही ऑक्साईड्स आहेत त्या ऑक्साईड आहे म्हटल्यावर त्या ऑक्साईड म्हणजे काय असणार, वॉटर प्लस दॅट एलिमेंट्स. ओके, मग ते जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या सराउंडिंग असणार वॉटरसुद्धा प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. आणि ते त्या हायड्रेटेड फॉर्ममध्ये असणार, हायड्रेटेड ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असणारे कंबाईन झालेले असणार आहेत, म्हणून त्याला कंबाईंड वॉटर म्हटलं जातं. ओके, इट इज नॉट अवेलेबल टू द प्लॅन्ट फॉर द ॲब्सॉर्प्शन. ओके, चौथा टाईप आहे कॅपिलरी वॉटर. देर आर सम अमाऊंट ऑफ वॉटर विच हेल्ड इन द पोर्स प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉईल पार्टिकल्स ड्यू टू द कॅपिलरी. 2 सॉईल पार्टिकलच्या मध्ये जी काही वाट असते त्या वाटेच्या मध्ये असणारं जे काही वॉटर असतं कॅपिलरीच्या फॉर्ममध्ये त्याला म्हटलं तर कॅपिलरी वॉटर. आणि ते वॉटर प्लॅन्ट काय करू शकतं, ॲब्सॉर्ब करू शकतं. 4 टाईपचे वॉटर आहेत
प्लॅन्टच्या सराउंडिंग. पहिलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर की जे जमिनीमध्ये असतं. जमिनीमधलं हे जे काही वॉटर आहे ते प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. दुसरं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर जे सॉईल पार्टिकलच्या सराउंडिंग असतं आणि ते सॉईल पार्टिकलला इम्बाईब झालेलं असतं किंवा ॲडसॉर्ब झालेलं असतं, चिकटलेलं असतं. ते चिकटलेलं पाणी प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. तिसरं आहे कंबाईंड वॉटर म्हणजे जे काही प्लॅन्ट असेल ते प्लॅन्ट सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियम ह्या टाईपचे हायड्रेटेड ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये जे काही वॉटर असतं ते वॉटर ॲब्सॉर्ब करू शकत नाही. किंवा आयर्न ऑक्साईड म्हणजे गंज ज्याला आपण म्हणतो त्या स्वरूपामधलं वॉटर प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. त्याला म्हणतात कंबाईंड वॉटर, कारण कंबाईंड झालेले असतात ते वॉटर मॉलिक्यूल कशाची, मेटलशी किंवा जे काही एलिमेंट असेल त्याच्याशी झालेले कंबाईन झालेले असते ते वॉटर, म्हणून ते कंबाईंड वॉटर म्हटलं जातं. चौथा जो टाईप आहे कॅपिलरी वॉटर. हा जो वॉटर आहे ते दोन नेबरिंग सॉईल पार्टिकलच्या जर सॉईल पार्टिकल असेल त्या सॉईल पार्टिकलच्या मध्ये असणारा जो गॅप असतो त्या गॅपच्या मध्ये असणारं वॉटर ते वॉटर प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकतात. मग 4 टाईप जे दिलेले आहेत जे सांगितलेले आहेत ग्रॅव्हिटेशनल, हायग्रोस्कोपिक, कंबाईंड अँड कॅपिलरी, ह्या 4पैकी फक्त एक कोणतं तर कॅपिलरी वॉटरच प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करू शकतात. रिमेनिंग 3 टाईप ऑफ वॉटर आर नॉट ॲब्सॉर्ब बाय द प्लॅन्ट्स. ओके, अँड दॅट water available to the root for the absorption is the capillary water. Okay, now the next point is the absorption of the water by root from the soil. आता जे काही रूट आहे रूट वॉटर ॲब्सॉर्ब करतात कशाद्वारे, रूट हेअरद्वारे. मग हे जे काही रूट हेअरद्वारे वॉटर ॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस, त्या फिजिकल प्रोसेस ज्या असतात ते 3 टाईपचे फिजिकल प्रोसेस आहेत. कोणत्या, इम्बिबिशन, दुसरा आहे डिफ्युजन आणि तिसरा आहे ऑस्मॉसिस. देअर आर 3 टाईप ऑफ फिजिकल प्रोसेस बाय विच रूट हेअर कॅन ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम द सॉईल. दॅट 3 टाईप ऑफ फिजिकल प्रोसेसेस आर इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. त्यातलं आपल्याला जे पहिल्यांदा बघायचं आहे इम्बिबिशन. आता इम्बिबिशन म्हणजे काय, थोडक्यामध्ये आता एक्झाम्पल तुम्हाला सांगते. पावसाळ्यामध्ये काय होत असतं, जे काही लाकडी जर दार असेल तर लाकडी दार काय होत असतात, लगेच सहजपणे लागतात का, नाही, ते थोडे फुगलेले असतात त्यामुळे ते लागायला त्रासदायक होत असतात. इम्बिबिशन म्हणजे ही प्रोसेस त्याच्यामध्ये होत असते. इम्बिबिशन इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड ड्यू टू द ॲडसॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजे हायड्रोफिलिक कोलाइड्स म्हणजे कोणते आहेत, पेक्टिक कंपाऊंड, सेल्युलोज, हे जे काही कंपाऊंड्स आहेत हे कंपाऊंड्स काय करत असतात, वॉटर ॲब्सॉर्ब करतात. हे कंपाऊंड कशामध्ये असतात मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर सेल वॉलमध्ये असतात. सेल वॉलचे 2 लेयर असतात, त्या 2 लेयरमध्ये पेक्टिक कंपाऊंड आणि सेल्युलोजने हे बनलेलं असतं. आणि हे जे 2 लेयर आहेत ते 2 लेयर हायड्रोफिलिक कोलाइड किंवा कंपाऊंडचे असतात आणि ते वॉटर ॲडसॉर्ब करतात. वॉटर इज ॲडसॉर्ब्ड. आणि जो सबस्टन्स वॉटर ॲडसॉर्ब करतो किंवा लिक्विड ॲडसॉर्ब करतो त्याला म्हटलं जातं इम्बिबंट. ओके, इम्बिबंट म्हणजे काय असणार आहे, द सबस्टन्स दॅट ॲडसॉर्ब वॉटर इज कॉल्ड द इम्बिबंट अँड द वॉटर ऑर लिक्विड दॅट गेट इम्बाइंड इज कॉल्ड द इम्बिबेट. द एक्झाम्पल, वुडन जे असणार आहे, वुडन पार्ट जो असणार आहे, लाकूड जे असणार आहे ते काय झालं, इम्बिबंट. दाराचं इम्बिबंट म्हणजे काय, लाकूड असणार आहे. आणि इम्बिबेट म्हणजे काय असणार आहे, पाणी. वॉटर इज इम्बिबेट व्हाईल द वूड इज द इम्बिबंट. ओके, आता हे जे आहे ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, इम्बिबिशन. द रूट हेअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेक्टिक कंपाऊंड अँड सेल्युलोज विच आर हायड्रोफिलिक कोलाइड. तुम्हाला सांगितलं रूट हेअर कशाने बनलेलं असतं, पेक्टिक कंपाऊंड अँड सेल्युलोज. आता याच्यामध्ये रूट हे सांगितल्यानंतर हायड्रोफिलिक कोलाइड्स हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. हायड्रोफिलिक कोलाइड्स कोणते आहेत, पेक्टिक कंपाऊंड आणि सेल्युलोज. ओके, ड्युरिंग द इम्बिबिशन वॉटर मॉलिक्यूल गेट टाईटली ॲडसॉर्ब विदाउट द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन तयार होत नाही, फक्त ॲडसॉर्प्शन होतं. आणि कधीपर्यंत, जोपर्यंत बाहेरचं मॉइश्चर आणि
जे काही ॲडसॉर्ब ज्याच्यामध्ये होणारं इम्बिबंट आहे त्याच्यामधलं जे काही इक्विलिब्रियम जोपर्यंत मेंटेन होत नाही तोपर्यंत ते ॲडसॉर्प्शन होत राहतं. इम्बिबिशन इज सिग्निफिकंट इन द सोकिंग ऑफ द सीड, स्वेलिंग अप ऑफ ड्रायड रेझन्स अँड नीडिंग ऑफ द फ्लोअर. कशासाठी इम्बिबिशन गरजेचं आहे तर सोकिंग ऑफ सीड म्हणजे जे काही सीड असेल पाणी ॲब्सॉर्ब करायची कॅपॅसिटी याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये, किंवा आपण जर रेझिस म्हणजे पाणी ॲब्सॉर्ब जर्मिनेशनसाठी जर बिया टाकल्या तर ते स्वेलिंग अप होण्यासाठी किंवा नीडिंग ऑफ द फ्लोअर ह्याच्यासाठी हे काय आहे सिग्निफिकंट रोल प्ले करतं. ओके. नंतर दुसरा जे आहे आता मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल सांगितलं होतं. वाय डू द वुडन डोअर्स बिकम व्हेरी हार्ड टू क्लोज अँड ओपन इन द रेनी सीझन. ह्याचं कारण काय आत्ता सांगितलं. इम्बिबिशन इट इज अ प्रोसेस, फिजिकल प्रोसेस टेक्स प्लेस in the wooden doors, so the closing and opening of the door is very hard. Why? There is a pectic compound in the wood. Pectic and cellulose compound in the wood is present that causes imbibition. Okay. Now the second, diffusion. Diffusion means to disperse. Diffusion म्हणजे काय disperse. The diffusion जे आपण definition सांगू शकतो. Diffusion can be defined as the movement of the ion, atom or molecule of a substance from the region of their high concentration to the region of lower concentration. Diffusion म्हणजे काय असणार आहे movement of the ion, atom or molecule. आयन किंवा ॲटम किंवा मोलिक्युल या सबस्टन्सचं काय होणार आहे मूवमेंट होणार आहे फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके. आणि आता ही जी मूवमेंट होती त्यालाच म्हटलं जातं डिफ्युजन. आता एक्झाम्पल कित्येक असणार आहे त्यातलं आपण बघूया. टोटल जर बेदाणा आपण टाकला, बेदाणा टाकल्यानंतर काय होत असतं पाणी जे असेल बाहेरून पाणी त्या बेदाण्यामध्ये जातं. ओके. ते काय झालं बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त तर आत कमी असतं. जोपर्यंत प्रेशर एक्झर्ट होत नाही तोपर्यंत ते काय होत असतं पाणी तिथं मिक्स होत असतं. ओके. ओके. ह्याप्रमाणे डिफ्युजन झालं. डिफ्युजन कंटिन्यूज टिल अँड इक्विलिब्रियम इज रिच्ड. जोपर्यंत इक्विलिब्रियम रिच होत नाही तोपर्यंत डिफ्युजन कंटिन्यू असतं. वॉटर पासेस इन टू द सेल बाय डिफ्युजन थ्रू अ फ्रीली परमिएबल सेल वॉल. वॉटर सेलमधून पास होत असतं, सेल वॉलमधून पास होत असतं. ओके. आणि कधीपर्यंत जोपर्यंत इक्विलिब्रियम अटेन होत नाही. आता समजा एक्झाम्पल 2 टँक आहेत, 2 टँकमध्ये किंवा 2 ग्लास आहेत, 2 ग्लास एकमेकांना काय केलेले आहेत मध्ये एका पाईपनं जोडले असतील आणि त्याच्यामध्ये एकामध्ये साखरेचं पाणी आहे आणि दुसऱ्यामध्ये फक्त साधं पाणी आहे. जोपर्यंत आणि त्याच्यामध्ये जे कनेक्शन आहे जर ते ओपन केलं तर काय होणार आहे साखरेचं पाणी जे दुसऱ्या ग्लासमध्ये आहे आणि एकामध्ये साखरेचं पाणी नाही फक्त पाणी आहे, दोन्ही जोपर्यंत साखरेचं पाणी सम पातळीपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जी मूवमेंट होत असते साखरेच्या मॉलिक्यूलची त्याला म्हटलं जातं डिफ्युजन. ओके. मग ह्याच्यामध्ये ही डिफ्युजनची प्रोसेस आहे ती इक्विलिब्रियम अटेन होईपर्यंत होत असते. डिफ्युजन रिझल्ट इन द डिफ्युजन प्रेशर. डीपी म्हणजे काय डिफ्युजन प्रेशर विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ द डिफ्युजिंग पार्टिकल. जेवढे डिफ्युजिंग पार्टिकल असेल त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे डिफ्युजन प्रेशर. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट किंवा प्युअर वॉटर इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ द सॉल्वंट इन द सोल्युशन. ओके. त्याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा सुरुवातीचं जे काही डिफ्युजन आहे डिफ्युजनची ही प्रोसेस फक्त आज आपण बघूया. इम्बिबिशन बघितली. इम्बिबिशनमध्ये वॉटर जे असेल ते ॲडसॉर्ब केलं जातं वुडन पार्टकडून बरोबर. तर डिफ्युजनमध्ये काय होत असतं movement of the ions, atoms or molecule from the higher concentration to the
लोअर कॉन्सन्ट्रेशन एवढंच असणार आहे, लक्षात ठेवा. एवढा जरी इम्बिबिशन आणि डिफ्युजनमधला फरक लक्षात ठेवला तर पुढचा आपण भाग नंतर बघूया. हे जे असणार आहेत मग हा फरक राईट नोट डाऊन. होमवर्क तुम्हाला काय असणार आहे, राईट द डिफरन्स बिटवीन द इम्बिबिशन अँड डिफ्युजन. ह्यामधला फरक तेवढा तयार करून ठेवा. मग डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय त्याच्यामधला फरक काय आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. दिस इज द इम्पॉर्टंट. डिफ्युजन इज द इम्पॉर्टंट. डू द होमवर्क प्रॉपरली.